नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 नोव्हेंबर वार रविवार. तर आज राज्यातील वातावरणाची स्थिती कशी राहणार आहे, अवकाळीचा अलर्ट कोणत्या परिसरात राहणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी थोडक्यात जाणून घेत आहे. राज्यात अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे. आज कोणकोणता परिसर यामध्ये समाविष्ट असणार आहे, कोणत्या परिसरांमध्ये आज अवकाळीचा अलर्ट देण्यात येतो, याबद्दलची ही संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहे. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करून आपल्या भागातील तालुक्याचे गावाचे नाव कमेंट करा. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज दिला जाईल. तसेच लाईव्हच्या माध्यमातूनही आपल्या गावातील संपूर्ण अंदाज त्या ठिकाणी दिला जाईल. तर मित्रांनो, आज आहे आता 17 नोव्हेंबर. राज्यामध्ये अनेक परिसरामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे काल 16 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामध्ये विशेषतः मित्रांनो सांगली परिसरामध्ये विशेषतः सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी झाला. सांगली, कोल्हापूर, कराड, वडोजविटा, जतचा परिसर, निपाणीचा, कुरुंदवाड, तासगाव, इस्लामपूर, कोडोली, कोल्हापूर, कोचीच्या परिसरामध्ये सर्वाधिक पावसानं हजेरी लावली. तर आज आहे 17 नोव्हेंबर. आज 17 नोव्हेंबर रोजीही राज्यातील वातावरण अवकाळीचे अनेक परिसरामध्ये राहणार आहे. तर आज अवकाळीचे वातावरण आजच्या दिवसच त्या ठिकाणी राहील. उद्यापासून राज्यातील वातावरणामध्ये उघाड दिसणार आहे, वातावरण उघडणार आहे. परंतु आज अवकाळीचे वातावरण कायम असणार आहे. आज दिवसभरामध्ये अनेक परिसरामध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर आज दुपारनंतर अवकाळी पाऊस जो आहे तो कोणत्याही क्षणी सक्रिय होणार आहे. कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी अनेक परिसरांमध्ये आजही अवकाळीचा अलर्ट देण्यात येतोय. यामध्ये आता विशेषतः कोकणातील परिसरामध्ये अवकाळीचा अलर्ट देण्यात आला. यामध्ये राजापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजीचा परिसर, त्याचबरोबर कुणकेश्वर, राजापूर, फोंडाचा, मालवण, सावंतवाडी आणि रत्नागिरी, माखजन, गुहागरपर्यंत परिसर यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. या परिसरामध्ये अवकाळीचा अलर्ट आज देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची कंडिशन आज तयार असणार आहे. तसेच सांगलीचा परिसर, कोल्हापूर, निपाणीचा, जत परिसर आणि कुरुंदवाड, इचलकरंजी, कोडाची, आतनीचा परिसर देखील यामध्ये आहे. तर या परिसरामध्ये फक्त आज अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जो पश्चिम महाराष्ट्राचा परिसर असणार आहे, त्या पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या सरीची शक्यता ही राहू शकते. तर अशा प्रकारचं वातावरण आज पाहायला आपल्याला मिळेल.